ज्यांना जनतेने मायबाप मानलेले असताना आपल्याच राज्यातील शेकडो तरुण त्यांचा न्याय व हक्क त्यांना मिळत नाही व वारंवार सरकारकडून होणारी फसवणूक याला कंटाळून आत्महत्या करत असताना व त्यातच आम्हा मराठा समाजाला मिळालेलं अनमोल रत्न आम्हा सर्व गोरगरीब मराठा समाजासाठी जीवाची बाजी लावून गेले व झालेल्या लोकसभेतून साऱ्या महाराष्ट्रासह भारतात मराठा मतांची किंमत दाखवून सरकारला जबरदस्त हाबडा देऊनही जर या सरकारचं डोकं ठिकाणावर येत नाही। मायबाप सरकार हा सत्तेचा अहंकार बरा नव्हे। आमचा नेतृत्व प्राणपणाने 6व्यांदा उपोषणाला बसले असतानाही ज्वलंत प्रश्नाकडे दुर्लक्ष करून जर निर्लज्ज मनाने जर सरकार सोलापूरमध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम घेणार असेल तर अशा सरकारचा आम्ही तीव्र शब्दात धिक्कार करतो व जर आमच्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या मनोज जरांगे पाटलांचे उपोषण योग्य तोडगा न काढता जर सरकार हा कार्यक्रम घेणार असेल तर असा कार्यक्रम उधळून लावण्यात येईल याची शासन व प्रशासनाने दखल घ्यावी असे सकल मराठा समाज शहर व जिल्हा सोलापूर यांच्या वतीने सांगण्यात येते। मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे। अजूनही सरकारने योग्य तो मार्ग काढण्यासाठी हैदराबाद गॅजेट असेल, मुंबई गॅजेट असेल किंवा सातारा गॅजेट असेल, आमच्यावर दाखल झालेले गुन्हे असतील याच्यावर सन्माननीय तोडगा काढल्याशिवाय सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या प्रचार व प्रसारासाठी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत। जर मनोज जरांगे पाटलांचं उपोषण योग्य तो सकारात्मक मार्ग न काढता जर तुम्ही सोलापुरात पाऊल ठेवाल तर मुख्यमंत्री साहेब याद राखा, लाडक्या बहिणी लाडका भाऊ संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांसाठी हा कार्यक्रम उधळून लावतील आणि तुम्ही सोलापूर जिल्ह्यात तुम्हाला ही सकल मराठा बांधव पाय ठेवू देणार नाहीत। आमच्या आंदोलनाला वर्षपूर्ती होऊन या वर्षभरात 6व्यांदा उपोषण करूनही आमची जर तुम्ही दखल घेणार असाल, 6 कोटी मराठ्यांचा दैवत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांचा जर तुम्ही घोर अपमान करणार असाल तर सोलापुरात पाऊल टाकताना 10 वेळा विचार करा। तुम्हाला योग्य ते प्रत्युत्तर दिल्याशिवाय हा सकल मराठा समाज शांत बसणार नाही। जय जिजाऊ, जय शिवराय।